आयुष्यात सगळ्यात मोठा थकवा कशामुळे येतो माहिती आहे का? जास्त विचारांमुळे. उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, मी यशस्वी होईन का, हीच चिंता माणसाला आतून तोडते. आणि इथेच भगवद्गीतेत श्रीकृष्ण आपल्याला एक अमूल्य मंत्र देतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे तुला अधिकार आहे कर्म करण्याचा, पण फळावर अधिकार ठेवू नकोस. श्रीकृष्ण आपल्याला हेच शिकवतात. तू प्रामाणिक प्रयत्न कर, तुझं 100% दे, आणि बाकी सगळं मला सोपव. कारण जेव्हा माणूस फळाच्या चिंतेत अडकतो तेव्हा तो कर्मावर लक्ष देऊ शकत नाही, आणि जेव्हा तो कर्मावर लक्ष देतो तेव्हा फळ आपोआप सुंदर मिळतं. अर्जुनही घाबरलेला होता, त्याला युद्ध नको होतं, पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं, पळ काढू नकोस, कर्तव्य स्वीकार. आज आपलं युद्ध वेगळं आहे. कधी घरात, कधी नोकरीत, कधी स्वतःच्या मनाशी, पण उत्तर तेच आहे, कर्म करा, घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा, परिणामाची चिंता कमी करा, आणि प्रयत्नांची ताकद वाढवा. कारण जेव्हा माणूस कृष्णाच्या शिकवणीनुसार चालतो तेव्हा आयुष्य ओझं वाटत नाही, ते एक सुंदर यात्रा बनतं. जय श्री कृष्ण.